बाहेर आल्यानंतर त्याने उभा राहूनच चपातीचा रोल करून चहा चपाती खाल्ली आणि राहुलसोबत घराच्या बाहेर पडला. आता गावातून साताराला जाणाऱ्या गाडीचे टायमिंग झालेले होते, त्यामुळे दोघेही पळतच स्टँडवरती पोहोचले. ते जाऊन उभा राहतायत तोच तिकडून बस आली. या बसमध्ये बसून ते सातारला निघाले. कॉलेजमध्ये पोहोचायला त्यांना जवळजवळ 11:45 झाले होते. 11 वाजता निकाल साईटवरती लागणार होता. याची प्रिंट कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती लावली जाणार होती. कॉलेजमध्ये प्रत्येकजण थोडा टेन्शनमध्ये होता. राहुल, मला लय टेन्शनचं आलंय र. निकालात जर काय वर खाली झालं ना तर माझं शेतात नांगर घेऊन जाणं फिक्सच आहे बघ. कृष्णा तिथे झाडाखाली कट्ट्यावरती बसतच राहुलला बोलला. कृष्णा, तुझे एक वेळ बरं आहे र. तू तुझ्या शेतात तरी जाशील, पण माझं काय? मला तर आमच्या बापूंसंग कारखान्यात हमाल म्हणून जायला लागल. राहुल दुःखी चेहरा करून कृष्णाला बोलला. अरे काय शेतात जातूस राहुल, काय शेतात काय पिकतंय तर का? जरा एखाद्या वर्षी पीक आलं म्हणावं तर परतेक पावसाळ्यात पूर येतोया आणि अख्खं शेत पाण्याखाली जातया. काय त्या शेताचा उपयोग आहे सांग की? मग कसा जायचा मी त्या शेतात कामाला? कृष्णा गंभीर होऊनच राहुलला बोलला. कृष्णाचे गाव हे नदीच्या काठाला असल्यामुळे प्रत्येक वर्षी थोडासा जरी पाऊस जास्त झाला तरी कोयनेतून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीला पूर यायचा आणि नदीकाठच्या सगळ्या शेतांमध्ये पाणी व्हायचे. त्यामुळे पीक असे काय पिकतच नव्हते. दोघे बराच वेळ आपापसात बोलत बसले होते. तोच कॉलेजच्या क्लार्कने येऊन नोटीस बोर्डवरती निकालाची प्रत लावली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावासमोर त्यांचा निकाल लिहिलेला होता. राहुल आणि कृष्णा घाबरत घाबरतच नोटीस बोर्डपर्यंत पोहोचले. माझी काही हिंमत नाही हा बाबा रावल्या बघायची. तू ये जा जरा आपल्या दोघांचा निकाल बघून. म्या हितच थांबतू. कृष्णा पहिल्या पायरीवरती पाय ठेवतच राहुलला बोलला. एवढी काळजी करण्यापरीस जरा व्हॉइस अभ्यास केला असता तर पास तरी झाला असतास की लगा. आता काय झालंय निकालात, काय माहिती? राहुल कृष्णाचे बोलणे ऐकून वैतागतच त्याला बोलला. राहुल पाय आपटकच कृष्णाकडे बघून नोटीस बोर्डकडे निघाला. तिथे बरीच गर्दी होती. त्या गर्दीतून नोटीस बोर्डवरील निकाल बघणे म्हणजे एक वेगळेच युद्ध होते राहुलसाठी. कारण प्रत्येकाला आपला निकाल बघायचा होता. त्यामुळे आपला निकाल बघण्याच्या गडबडीमध्ये कोण कोणाचा पाय तुडवत आहे, कोण कोणाची बॅग ओढत आहे, याकडेही कोणाचे लक्ष नव्हते. अशा गडबडीमधूनच राहुलने कसाबसा त्या दोघांचा निकाल बघितला. निकाल बघून झाल्यानंतर लगेच राहुल तिथून बाजूला झाला आणि कृष्णा बसला होता तिकडे निघाला. कृष्णा येणाऱ्या राहुलकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावरून काय निकाल लागला असेल याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होता. पण राहुल निर्विकार चेहऱ्याने कृष्णाकडे जात होता. चला, जातानी दोघांनी 4 कप्प असलेला डबा घ्यायला लागल. राहुल कृष्णाच्या शेजारी बसतच त्याला बोलला. पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सुंदर कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.